तर आपल्याला आता बघायचं आहे डी मॉर्गन्स थेरम. ओके, तर हा बघा प्रश्न किती वेळा आलेला आहे. विंटर 18 समर 19ला 4 मार्क्सला आला आहे, विंटर 19ला 2 मार्कला आला आहे, आणि समर 22ला 4 मार्काला आला आहे, आणि विंटर 23ला 4 मार्काला आला आहे. म्हणजे ह्याच वर्षी आलेला आहे हा, मागच्या वर्षी 23ला आलेला आहे हा. ओके, आता इकडे लक्ष द्या. आपल्याला थेरम नंबर 1 काय आहे, ए इंटू बी बार म्हणजे काय, हा नॅन्ड गेट आहे. कुठला गेट आहे, नॅन्ड गेट आहे. इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हा काय आहे, बबल्ड ऑर आहे. आता नॉर आणि बबल्ड ऑर ह्याच्यामध्ये 2 डिफरन्स आहेत, लक्षात घ्या. नॉरला काय असतो, इथं बबल असतो आणि ऑर गेट असतो. पण आता बबल्ड ऑर म्हणजे काय बघा, की मी इथं काय करतो आहे, आधीच नॉट गेट लावतो आहे. बघा इथं हे लिहिताना तुम्ही असं दाखवा, चालतं आहे. आधीच नॉट गेट लावतो आहे मी. मग ए हा नॉटला इनपुट देताना काय होतो आहे, ए बार. बी हा नॉट गेटला इनपुट देताना काय होते, बी बार. आणि हे इनपुट कोणाला दिलं आहे, ऑरला दिलं आहे. त्यामुळे आपलं आउटपुट काय येणार आहे इथं, ए बार प्लस बी बार, कारण आधी बबल लावला आहे. आता ह्या डायग्रामपासून आपण ही अशी छोटी बबल्ड ऑरची डायग्राम काढली. कळलं का. ए आणि बी इनपुट दिलेत, बबल दोन्हीकडे असल्यामुळे त्याचे बार होणार. मग ए बार प्लस बी बार असं काय येणार आहे, आउटपुट येणार आहे. आता काय दिलं आहे, की आपल्याला LHS म्हणजे काय, ए इंटू बी बार हा कोणाशी बरोबर आहे, म्हणजे इक्वल टू कोणाशी आहे, ए बार प्लस बी बार. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पहिला थेरम. तर आता बघा इथं कसा प्रूव्ह करायचा. इथं काय दिलं आहे, पहिले आपण 2 इनपुट आहेत ए आणि बी, ते आपण घ्यायचे 2 इनपुट ए आणि बी. मग आपल्याला काय करायचे, ए इंटू बी बार आपल्याला त्याची काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. मग आता इकडं काय केलं आपण, ए इंटू बी बार. त्यानंतर काय केला, ए बार आणि बी बार घेतला. आता ए बार आणि बी बार घेतला. कळलं का, कारण की ए बारचे आणि बी बारचे ॲडिशन करायचे. आता इथं त्यांनी ए इंटू बी घेतलेलं नाही, डायरेक्ट ए इंटू बी बार केला आहे. तर बघा 0 इंटू 0 0 येतं, पण बार असल्यामुळे काय होणार आहे, 1 होणार आहे. 0 इंटू 1 0, पण बार असल्यामुळे काय होणार आहे, 1 होणार आहे. 1 इंटू 0 0, पण बार असल्यामुळे काय होणार आहे, 1 होणार आहे. 1 इंटू 1 1 येतं, पण बार असल्यामुळे काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे हा काय झाला, ए इंटू बी बार झाला. आता इथं आपण काय घेतलं, एचा ए बार करून घेतला आणि बीचा बी बार करून घेतला. का, कारण आपल्याला ए बार प्लस बी बारची काय करायचे, ॲडिशन करायचे. मग आता बघा 0 0चं इथं काय होणार आहे, 1 1, 1चं काय होणार आहे, 0, एचा 1चं काय होणार आहे इथं, एचं ए बारला 0. आता बीचं आहे 0 1 0 1, तर बार लावल्यावर काय होणार, 1 0 1 0. का 1 0 1 0, 0चा 1 झाला, 1चा 0 झाला. का, बार असल्यामुळं. बार म्हणजे काय, इन्व्हर्टर. आता आपल्याला काय करायचे, ए बार आणि बी बार आपण काढून घेतला आहे. मग ह्या दोनांची ॲडिशन करायची, ना की ह्या दोन्हीची. कारण की ए बार हा सेपरेट आहे आणि बी बार हा सेपरेट आहे. कळलं का. त्यामुळं आपण ह्या दोन्हीची नाही घेता ह्या दोघांची ॲडिशन घेणार, कारण की ए बार प्लस बी बार सांगितलं आहे. त्यामुळं पहिले आपण एचा ए बार करून घेतला, बीचा बी बार करून घेतला. मग ह्या दोन्हीची काय करायचे, ॲडिशन करायचे. मग आता बघा 1 + 1 1, 1 + 0 1, 0 + 1 1, आणि 0 + 0 0. कळलं का, हे आहे. आता बघा LHS काय, ए इंटू बी बार 1 1 1 0 आहे का, ए इंटू बी बार. आता RHS काय, ए बार प्लस बी बार, हा काय 1 1 1 0. मग हे दोन्ही कॉलम सेम आहेत का, येस. म्हणून LHS ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार RHS. कळले का इथं. ओके, आता आपण बघूया थेरम नंबर 2. आता थेरम नंबर 2मध्ये काय सांगितलं इथं, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. म्हणजे ए प्लस बी बार जो आहे तो कोणाच्या बरोबर आहे, ए बार इंटू बी बारच्या. मग लक्ष द्या, आता इथं काय दिलं आहे, ए प्लस बी बार म्हणजे कुठला गेट आहे, नॉर गेट. नॉर गेट आहे बरोबर. मी इथं काय घेतलं आहे, नॉर गेट, ए प्लस बी बार. आता मला काय करायचं आहे, ए इंटू बी बार. मग आता मी काय करणार, अँड गेटला बबल्ड अँड करणार. आता बबल्ड अँड मी सांगितलं आहे काय असते, अलीकडं 2 बबल लावले म्हणजे किंवा अलीकडं दोन्ही नॉट गेट जरी लावले आपण तरी चालतं. ओके, हा आपण अँडला नॉट लावला आहे अलीकडं. मग एचा काय होणार आहे इथं, ए बार. बीचा काय होणार आहे, बी बार. मग ही डायग्राम कशी तयार झाली बघा, डायरेक्ट मी 2 बबल लावले अँडला अलीकडं. वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. का, बबल लावल्यामुळे. एचा ए बार इनपुट झाला, बीचा बी बार इनपुट झाला. मग आउटपुटमध्ये काय येणार आहे, ए बार इंटू बी बार. कळलं का. आता हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे.
आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आहे, 2 इनपुट आहेत, ए आणि बी घेतला. मग आपल्याला काय करायचे, ए प्लस बी बार करायचे. मग ए प्लस बी बार जर आपल्याला करायचे तर आपण काय करणार, पहिले ह्या दोन्हीचं ॲडिशन करून डायरेक्ट इन्व्हर्ट इथं केलेलं आहे त्यांनी. ह्यांनी पहिले ए प्लस बी बार करून इन्व्हर्ट नाही केलं आहे, डायरेक्ट त्यांनी 0 + 0 0 येते, तर इथं डायरेक्ट त्यांनी हा इन्व्हर्ट केलेला आहे इथं. म्हणजे काय आहे थोडक्यात, की आपण इथं कसं ए बार आणि बी बार सेपरेट काढून घेतला आहे, तसा ए नाही काढून घेतला, डायरेक्ट ए इंटू बी केला आणि त्याला बारला काय केलं आहे, इन्व्हर्ट केला. मग बघा 0 + 0 0 येतं, पण काय आलं आहे, बार असल्यामुळं 1. 0 + 1 काय येतं, 1, पण काय आलं आहे, बारमुळं 0. 1 + 0 1 येते, पण ए प्लस बी बार असल्यामुळं काय येणार आहे, 0. 1 + 1 1 येणार आहे, पण बार असल्यामुळं काय झालं आहे, 0. कळलं. आता मी काय करून घेतो आहे, एचा ए बार आणि बीचा बी बार करून घेतो आहे. ओके. मग आता इकडं लक्ष द्या. आता मी ए बार आणि बी बार सेपरेट का करून घेतलं आहे, मगाशी सांगितले, कारण की ए बार इंटू बी बार आपल्याला करायचं आहे. 0चा 1 0चा 1 1चा 0 1चा 0. आता हे तुम्हाला मी जास्त सांगत बसायची गरज नाही, तुम्हाला मी शिकवलं आहे. आता बघा 1 × 1 1, 1 × 0 0, 0 × 1 0, 0 × 0 0. आहे का LHS = RHS, ए प्लस बी बार = ए बार इंटू बी बार आहे का सेम. हा तुमचा डी मॉर्गन थेरम प्रूव्ह झाला. इकडे कन्फ्यूज होऊ नका इथं ह्या दोन्हीमध्ये, कारण काय आहे, इथं ए प्लस बी घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी डायरेक्ट ए प्लस बी बार घेतला आहे आणि इथं आपण सेपरेट ए बार आणि बी बार काढून घेतला आणि मग ह्या दोन्हीची काय केले, मल्टिप्लिकेशन. कळलं का.